प्राणी जग हा विषय आपण पाहत आहोत. प्राणी जग या विषयात आपण वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या प्राण्यांची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्व व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण प्रथम या प्राणी जग या विषयामध्ये आपण प्रथम डायनासॉर या प्राण्याची माहिती आपण पाहणार आहोत, नंतर बाकीचे प्राणी. आता प्रथम डायनासॉर. डायनासॉरलाच भीमकाय प्राणी असे सुद्धा म्हणतात. डायनासॉर किंवा भीमकाय प्राणी हे इतिहासपूर्व काळातील पृथ्वीवरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे 23 कोटी वर्षापूर्वी डायनासॉर प्राण्याचे पृथ्वीवर वर्चस्व होते. 9000 पेक्षा अधिक जाती अस्तित्वात असलेल्या या डायनासॉरपैकी काहीमध्ये उडण्याची क्षमता होती, काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी होते, काही द्विपादी होते तर काही चतुष्पाद होते. साधारणपणे अवाढव्य आकारासाठी विख्यात असणाऱ्या डायनासॉरपैकी मानवी आकाराचे देखील अनेक प्राणी होते. याचा वंश कणाधारी आहे आणि हा डायनासॉरिया या वर्गात येतो. सुमारे 6.5 कोटी वर्षापूर्वी पडलेल्या एका मोठ्या विनाशचक्रादरम्यान डायनासॉर्सचा अस्त झाला. हिंदी महासागरात आफ्रिका खंडाच्या पूर्व किनाऱ्याच्या लगत असलेल्या मादागास्कर या प्रचंड बेटवजा देशात आढळलेल्या डायनासॉरसच्या पायांच्या अवशेषावरून डायनासॉरस मांसाहारी होते या कल्पनेला पुष्टी मिळालेली आहे. सुमारे 60 ते 65 लक्ष वर्षापूर्वी पृथ्वी तलावर वावरणाऱ्या डायनासॉरसना ब्लाऊर वोडॉक या शास्त्रीय संज्ञेने ओळखण्यात येते. पाय उचलून पावलामार्फत जोरदार प्रहार करण्याची क्षमता डायनासॉरमध्ये होती. डाव्या उजव्या पावलांच्या कडेला वक्राकार नख्या असल्याने भक्ष्याला रक्तमंबाळ करून खाणे त्यांना शक्य होते. ब्लाऊर वोडॉक या प्रकारच्या डायनासॉरचे अवशेष उत्तर कॅनडा, रोमेनिया, ऑस्ट्रिया या देशांमध्येही सापडले आहेत. त्यामुळे त्याचा वावर शीतकटिबंधातील प्रदेशात होता असे मानले जाते. भक्ष्यांची संख्या कमी होत राहिल्याने उपासमार, शिकार करण्यासाठी प्रचंड भटकंती या इत्यादी कारणामुळे डायनासॉर पृथ्वीवरून सुमारे 30 दशलक्ष वर्षापूर्वी नामशेष झाले असावेत असे मानणारे काही प्रभाव आहेत. आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका खंडात सापडलेले जीवाश्म, अंडी, सांगाडे आणि इतरही माहिती याच्या आधारे इतिहासाचे दर्शन होते. आता आपण डायनासॉरच्या जमाती पाहू. तर प्रथम आहे जमात टायरॅनॉसॉरस ही जमात आहे. याची माहिती आपण पाहूया. आता टायरॅनॉसॉरस ही डायनासॉरसची एक जमात आहे. 2 पायावर चालणारे हे प्राणी जगातील सर्वात बलाढ्य व हिंसक समजले जातात. टायरॅनॉसॉरसची लांबी 45 फूट, उंची अंदाजे 13 फूट व वजन 6.8 टन होते असे मानण्यात येते. याचा वंश कणाधारी आहे आणि हा मांसभक्षक या वर्गात येतो. आता तर याची आपण माहिती पाहिली टायरॅनॉसॉरसची. आता दुसरी जमात, आता डायनासॉरसची दुसरी जमात आहे ट्रायसेराटॉप्स. कोणती? ट्रायसेराटॉप्स ही दुसरी जमात आहे. याची माहिती आपण पाहणार आहोत. ट्रायसेराटॉप्स ही डायनासॉरसची एक जमात आहे आणि चतुष्पाद व शाकाहारी असलेले ट्रायसेराटॉप्स लांबीने 7.9 ते 9 मीटर आहे. याची उंची 2.9 ते 3 मीटर होती. याचे वजन 6.1 ते 12 टन होते. 6.1 ते 12 टन होते. आता ट्रायसेराटॉप्सच्या डोक्याची कवटी जगातील भूचर प्राण्यामध्ये सर्वात मोठ्या आकाराची होती असे मानले जाते. ही झाली आपली माहिती ट्रायसेराटॉप्सची. आता आपण पुढील जमात म्हणजे डिलोफोसॉरस ही थेरफिड डायनासॉरची एक प्रजाती आहे जी सुमारे 9 कोटी 30 लाख वर्षापूर्वी जुरासिक काळाच्या सुरुवातीच्या दरम्यान
उत्तर अमेरिकेत वास्तव्य करीत होती. 1940मध्ये उत्तर ॲरिझोनामध्ये हाडांचे 3 सापळे आढळून आले आणि 1942मध्ये अजून 2 उत्तम स्थितीत सापडले. सर्वात संपूर्ण नमुना 1954मध्ये शमूवेल पी. वेल्स यांनी एम. वेहरील नावाचे ग्रॅम मेगालोसॉरस या नव्या प्रजातीचा एक भाग बनला. 1954मध्ये वेल्समध्ये या प्रजातीचा एक मोठा सापळा सापडला. त्याच्या कवटीवर कपाळावर आच्छादलेल्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी 1970मध्ये दिलोफोसॉरस वेहररिल म्हणून नवीन प्रजाती घोषित केली. या वंशजातीचे नाव म्हणजे 2 कपाळाचे सरडे असा होतो. अशा प्रकारे आपण डायनासॉर्सची माहिती घेतली. आता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या एका प्राण्याची माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला अशा वेगळ्या प्राण्याची माहिती मिळेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.